या ठिकाणी या लोकसभा निवडणुकीमध्ये पाठिंबा जाहीर केला आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की मला वाटाघाटी आणि तुला एवढ्या घे मला तेवढ्या दे, तुला इथं बसव मला तिथं बसव, ही मुलाखत साहेबांची आम्ही सगळ्यांनी टीव्हीवर पाहिली। भाजपा जिल्हाध्यक्ष आणि आमदार संजय केळकर, ठाणे शहर भारतीय जनता पक्षातर्फे आमदार संजय केळकर आणि जिल्हाध्यक्ष गोपाळजी लांडगे हे सुद्धा आजचा जो क्षण आहे तो व्यासपीठावर बसून मला त्यांचं भाषण ऐकता येणार आहे। हा आयुष्यातला मोठा दिवस आहे। राजसाहेबांबद्दल अनेक प्रसंग आहेत। आज मी निवडणुकीला उभा आहे, आज झेंडे लावणारा कार्यकर्ता, जाहीर सभांचं नियोजन करणारा कार्यकर्ता, सभेला माणसं कशी आणता येईल, गर्दी कशी जमवता येईल, आपल्या पक्षाचा उमेदवार लोकांसमोर कसा नेता येईल, आंदोलन कसा करता येईल, याचं नियोजन करणारा कार्यकर्ता आज खासदारकीसाठी उभा आहे। या नरेश मस्केवरती लहानपणी वय वर्ष 18 असताना राजसाहेबांनी हात ठेवला नसता तर नरेश मस्के आज या खासदारकीचा उमेदवार म्हणून योग्यतेचा सुद्धा नसता, हे मला आवर्जून या ठिकाणी सांगेन। माझ्या आयुष्यामध्ये दोन व्यक्तींचं योगदान फार मोठं आहे। एक धर्मवीर आनंद दिघे साहेब, राजसाहेब ठाकरे, आणि या दोन व्यक्तींनंतर खऱ्या अर्थाने माझ्यावरती खांद्यावरती हात ठेवला ते माझे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब। आणि त्यांच्यामुळे मला खासदारकीची उमेदवारी मिळालेली आहे। आपण सगळ्यांच्या सहकार्याने, आपल्या सगळ्यांच्या साथीने ती निवडणूक मी लढतोय। आपण सर्वजण कष्ट घेताय, लोकांसमोर नेण्यासाठी या नरेश मस्केला प्रयत्न करतायत आणि राजसाहेब माझ्यासाठी भाषण करायला आलेले आहेत, त्यांचं भाषण मी ऐकणार आहे। एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आशीर्वाद त्या ठिकाणी घेण्यासाठी मी आणि नरेश मस्के साहेब गेलो आणि तेव्हा लगेचच राजसाहेबांनी देखील भरभरून आशीर्वाद जो आहे, पाठबळ जे आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे मार्गदर्शन लागेल ते करेन। मला वाटतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर खऱ्या अर्थाने लोकांच्या हृदयावरती अधिराज्य गाजवण्याचं जर कोणी काम केलं असेल तर त्यांचं नाव आहे राजसाहेब ठाकरे। आणि आज हा ऐतिहासिक क्षण, या ऐतिहासिक क्षणी आज या व्यासपीठावरती राजसाहेब बसले, त्यांच्या बाजूला जे आहे नरेशजी मस्के साहेब आहेत आणि एका बाजूला मी आहे। हे असं चित्र जे आहे कधीतरी मनामध्ये आमच्या यायचं साहेब, पण आज जे आहे सत्यात उतरतंय। त्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद की आपण महायुतीला बिनशर्त जो आहे हा पाठिंबा दिला आणि आपल्या ताकदीमुळे, आपल्या पाठबळामुळे जे आहे ही महायुती जी आहे ही अजून मजबूत झाली। डबल इंजिन होतं, त्याला जे आहे तिसरं इंजिन जे आहे मनसेचं लागलं आणि अजून जोरात जी आहे ही महायुती जी आहे ही चालायला लागली। मला वाटतं शिवसेना आणि मनसे आता एकत्र आलेत। भविष्यामध्ये राजू पाटील असतात तिथे, भविष्यामध्ये जे आहे ये फेविकॉल का मजबूत जोड़ है, टूटेगा नहीं। कारण की दोन्ही पक्ष जे आहेत, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत त्यांचा DNA जो आहे एक आहे।
कारण की आज प्रचार करत असताना जेव्हापासून राजसाहेबांनी महायुतीला पाठिंबा दिला तेव्हापासून त्यांचा प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता जो आहे तो एकदम जोरात जो आहे प्रचाराला उतरलेला आहे। तो कार्यकर्ता जे आहे ते बघत नाही की हा उमेदवार जो आहे हा कुठल्या दुसऱ्या पक्षाचा आहे। कार्यकर्ते असे काम करतायत की तो आपल्याच पक्षाचा जो आहे हा उमेदवार आहे त्याच्यासाठी आपल्याला प्रचार करायचा आहे, त्याला आपल्याला निवडून आणायचंय। मी सर्व मनसेच्या कार्यकर्त्यांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण आमच्या सगळ्यांसाठी दिवस रात्र फिरतायत, ऊन नाही पाणी नाही, पण या निवडणुकीमध्ये या कल्याण लोकसभेमधून आणि ठाणे लोकसभेमधून दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने कसे जिंकतील त्याच्यासाठी काम करतायत। आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, आरपीआयचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, हेही गेले अनेक दिवसापासून काम करतायत आणि या पूर्ण दोन्ही लोकसभेमध्ये आता ताकद जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये उभी राहिलेली आहे आणि ही ताकद जी आहे या दोन्ही लोकसभेच्या उमेदवारांना जी आहे भविष्यामध्ये निवडून आणेल। आज जास्त इथे मी बोलणार नाही, आपण राजसाहेबांचं भाषण या ठिकाणी ऐकायला आलात। मी त्या दिवशी आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो तेव्हा राजसाहेबांना मी निवेदन केलं होतं की राजसाहेब आपण आमच्या प्रचाराला जे आहे हे नक्की यावं। त्याच दिवशी राजसाहेबांनी सांगितलं नक्कीच जे आहे एक दिवस जे आहे हा कल्याण लोकसभेच्या प्रचारासाठी मी तुझ्या प्रचारासाठी येईन आणि आज ते वाक्य जे आहे हे राजसाहेबांनी खरं करून दाखवलं। गेले अनेक वर्ष आम्ही आपलं भाषण जे आहे टीव्हीवरती ऐकायचो, अनेक वर्ष जे आहे, कारण की राजसाहेबांबद्दलचे जसं बाळासाहेबांबद्दलचं आकर्षण आम्हाला डेव्हलप झालं तसं बाळासाहेबांनंतर जे राजसाहेबांबद्दलचं आकर्षण जे आहे माझ्यासारख्या तमाम युवकांना जे आहे हे डेव्हलप झालं आणि कुठल्याही पक्षाचा जो युवक असला तरी तो आहे राजसाहेबांची सभा जर कुठेही असली आणि टीव्हीवरती ती लाईव्ह असली तर टीव्हीचे दुसरे कुठले चॅनल्स बंद करून फक्त राजसाहेबांची सभा जी आहे तो तरुण त्या ठिकाणी बघत होता। आणि आज त्या परिस्थितीमधून स्वतः राजसाहेब जे आहेत या प्रचाराला इथे आलेत आणि त्यांच्या स्टेजवरती जे आहे आम्ही इथे दोघं बसलेलो आहोत। तर मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण या ठिकाणी प्रचाराला आलात। आपण जसं नेहमी विकासाला महत्त्व देतात, कुठली जात धर्म या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन प्रत्येक शहराचा विकास, महाराष्ट्राचा विकास कसा झाला पाहिजे त्याच्यासाठी आपण जे आहे ब्ल्यूप्रिंट एकदा या महाराष्ट्राला दाखवली होती की शहर कसे असले पाहिजे। आज आमचाही प्रयत्न तसाच आहे, तुमच्याच मार्गावरती चालण्याचा आमचा प्रयत्न आहे की प्रत्येक शहर जे आहे हे चांगलं झालं पाहिजे। म्हणून गेले 10 वर्ष माननीय देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना आणि त्याचबरोबर राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षामध्ये जे आहे या मतदारसंघामध्ये चांगलं काम जे आहे मी करू शकलो, मोठ्या प्रमाणामध्ये निधी जे आहे ते आणू शकलो आणि या शहरांचा जो आहे आज चेहरा जो आहे हा बदलत चाललेला आहे। येणाऱ्या काळामध्ये अजून चांगलं काम जे आहे या मतदारसंघामध्ये करण्याची इच्छा आहे। गेले 10 वर्ष हजारो कोटींचा निधी जो या मतदारसंघामध्ये आणला। आज या मतदारसंघाचा 2014चा आणि 2024 मध्ये खूप फरक आहे, चेहरा बदलत चाललेला आहे। येणाऱ्या काही वर्षांमध्ये हा चेहरा जो आहे अजून बदलेल आणि ही सगळी शहरं जी आहेत ही ठाणे आणि मुंबईच्या दिशेने मुंबईच्या सारखी जी आहे ती डेव्हलप होतील। तर आज काही लोक जे आहेत ज्या आघाडीमध्ये गेले त्या आघाडीची जी आहे भाषा बोलायला लागले। आज पराभव समोर दिसल्यानंतर गलिच्छ भाषा जी आहे ही राजकारणामध्ये आणण्याचं काम काही लोकांनी केलं। महाराष्ट्राने जी आहे अशी कधी भाषा जी आहे ती पाहिली नव्हती। इतक्या खालच्या स्तरावरती जे आहे हे राजकारण आणून ठेवलं। रोज उठलं की शिव्या शाप देण्याचं काम जे आहे हे काही लोक त्या ठिकाणी। धन्यवाद खासदार। यानंतर ज्या क्षणाची आपण वाट बघतोय तो क्षण नजीक येऊन ठेपलेला आहे।
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख माननीय राजसाहेब ठाकरे यांना मी विनंती करतो की त्यांनी या हजारोंच्या जनसमुदायाला संबोधित करावे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय त्याच्यानंतर नारायणराव राणे यांच्याबरोबर आमदार घेऊन काँग्रेसने त्यावेळेला पुन्हा बाळासाहेबांची शिवसेना फोडली. मला आजचं नेतृत्व तेव्हा कुठे टाहो फोडताना दिसलं नव्हतं. मला आज कोण कोणावरती बोलतंय आणि कोण कोणावरती आरोप करते वगैरे वगैरे सगळं सोडून द्या. पण अरे तुम्ही म्हणता ना माझे वडील चोरले, माझे वडील चोरले. ज्या वडिलांबद्दल जर एवढं प्रेम आहे, मी एकच क्लिप तुम्हाला दाखवायला आणली आहे. एकच. मी खरं तर एकदाच बोललो होतो मागच्या त्या सभांमध्ये, लावतो व्हिडिओ. ते आपल्या सगळ्यांनी लावतो व्हिडिओ आपलं ते सगळं सुरूच केलं. पण आता सांगतोय लावतो व्हिडिओ. हे नीट ऐका. वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे 80-85 वर्षाच्या म्हातारीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे? हात थरथर करायला लागला आणि त्या हातात तलवार. तरुणी बाईन पोरं काही गोट्या खेळायला गेले का? गेली काही गेली त्यांना खेळायला लागले का? ह्याच्यावर आग्रह कधीच होत नाही. परत लाव. शालिनी पाटील किंवा वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे 80-85 वर्षाच्या म्हातारीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे? हात थरथर करायला लागला आणि त्या हातात तलवार. तरुणी बाईन पोरं काही गोट्या खेळायला गेले का? गेली काही गेली त्यांना खेळायला लागले का? ह्याच्यावर आग्रह कधीच होत नाही. यांच्या अनेक क्लिप्स आहेत. मला त्यांच्या काही क्लिपमध्ये काही देणं घेणं नाही आहे. परंतु ज्या माननीय बाळासाहेबांबद्दल वक्तव्य करणाऱ्या या बाई 70-75-80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावरती लटलटणारा हा हात, असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता, तुमच्या पक्षाचे नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम आहे म्हणून सांगता. ज्या छगन भुजबळांनी माननीय बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता, त्या छगन भुजबळांबरोबर तुम्ही बाहेर पडल्यावरती, भाजपनं फारकत घेतल्यावरती एका मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मांडीला मांडी लावून बसता, तेव्हा वाटत नाही की माझ्या वडिलांना अटक करायला लावणार हा माणूस, ह्याच्यावर मी बसणार नाही? वाटलं नाही तेव्हा? कसला फोडाफोडीचं राजकारण सांगताय तुम्ही? ही सगळी माणसं जी काय आज आहेत, एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मी ज्या वेळेला पक्षातनं बाहेर पडलो, माननीय बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो. मी भेटायला गेलो, त्यांनी मला असं मला अजूनही आठवते, त्यांनी माझे असे हात केले. मी त्याच्या जवळ गेलो, आम्ही दोघांनी मिठी मारली एकमेकांना. मी म्हटलं येतो मी. काय करणार आहेस म्हटलं मला माहित नाही. पण एक निश्चित मनात होतं, माननीय बाळासाहेब ठाकरे सोडून कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही. पक्षाचे किती चढ उतार आले, मार्ग काढीन त्यातनं. यांनी काय पाहिलंय? मला असं वाटतं कुठेतरी मध्यंतरी ते सगळं सुरू होतं की ह्यांना सगळ्यांना सिंपती मिळाली. कसली सिंपती? 2-2.5 वर्षापूर्वीचा काळ काढून बघा. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष तुम्ही एकत्र निवडणूक लढवलीत ना रे.
लोकांनी तुम्हाला एकत्र म्हणून, तुम्हाला युती म्हणून मतदान केलं होतं ना. तेव्हा निकाल लागल्यानंतर ज्या वेळेला त्याला कळलं की बाबा आपल्याशिवाय ह्यांचं सरकार बसत नाही, नवीन टोम काढली. आपलं ते 2.5 वर्षाचं उपमुख्यमंत्री पदाचं काय, हे म्हणे 4 भिंतीत ठरलं आमचं. 4 भिंतीत आधी काय नाही बोललं. म्हणे अमित शहा आणि आमची म्हणे बैठक झाली एका खोलीमध्ये आणि तिकडे ठरलं की आम्ही 2.5 वर्षाचं आम्ही करणार. नरेंद्र मोदींची सभा झाली, तिथे हे व्यासपीठावरती उपस्थित नरेंद्र मोदी स्वतःच्या भाषणामध्ये सांगतायत की आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार. का नाही आक्षेप घेतलात? अमित शहाच्या सभेमध्ये व्यासपीठावर तुम्ही बसलेले होता, तिथे अमित शहा म्हणाले आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार. का नाही आक्षेप घेतलात तेव्हा तुम्ही? निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर तुम्ही सगळ्यांना जगाला सांगताय की माझ्याबरोबर 2.5 वर्षाचा करार केलेला. मग अधिकाऱ्यांना सांगितलं तुम्ही? लाखो लोकांची मतं वाया घालवलीत आणि त्याच्यानंतर ज्यांच्या विरोधामध्ये तुम्ही निवडणूक लढवलीत त्यांच्याबरोबर जाऊन तुम्ही तिकडे विधानसभेमध्ये बसलात काँग्रेस आणि एनसीपी बरोबर. आता ते इथे आहेत. मला आता कित्येकदा हल्ली कळतच नाही कोण कुठच्या पक्षात आहे. मध्यंतरी मी एकदा नाट्य संमेलनाला गेलो होतो त्या पुण्याला. 5 नगरसेवक आले, मला म्हणाले जय महाराष्ट्र साहेब. म्हटलं बोला. आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक. म्हटलं कोणाचे? 2 म्हणाले आम्ही शरद पवार साहेबांचे. ठाण्यामधनं श्री नरेश मस्के आणि कल्याणमधनं श्री श्रीकांत शिंदे याला आपण प्रचंड मताने आपण विजयी करावं. आज जे मी काही सांगितलंय त्यातला अजून पुढचा भाग आम्ही त्यांच्यावर बसून बोलीन, पण त्यांच्याकडनं योग्य काम होईल ही आशा अपेक्षा बाळगतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.